बद्दल सुनावलेला आहे. कारण मौसिक नकवी तो चषक घेऊन स्वतःच्या रूम मध्ये निघून याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावं असं आपलं का म्हणणं आहे? आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही. हा त्यांचा व्यक्तिगत झगडा आहे. भारत पाकिस्तान सामना होऊ नये ही आमची भूमिका असल्यावर ते मॅच खेळले का, त्याचा निकाल काय लागला याविषयी आमच्याकडे काही माहिती नाही, आम्ही बोलणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचं जे ढोंग आहे, दुटप्पीपणा आहे, तो यातून बाहेर पडला. मॅच का खेळलात पहिला प्रश्न. मॅच जर तुम्ही खेळलात मग तुम्ही राष्ट्रभक्तीचं गुणगान करू नका. भारतीय संघानं सुद्धा, पाकिस्तानी क्रिकेट संघानं मी असं वाचलं की त्यांचा जो सामन्याचा जो त्यांना जे पैसे मिळतात, फी म्हणतात ना का, फीज मानधन, ते त्यांनी कोण अझर मसूद वगैरे काय कोण आहेत अझर मसूदच्या अतिरेक्यांना दिले. मग भारतीय संघानं काय केलं? भारतीय संघानं, माझी मागणी आहे आता या क्षणी, भारत पाक क्रिकेट सामन्यातून जे उत्पन्न मिळालं BCCIला, जे काल बसले होते ना त्या नक्कीवरती चर्चा करत, भारत पाकिस्तानचे 3 सामने झाले बरोबर, त्यातून जे उत्पन्न मिळालं काही हजार कोटी, ते संपूर्ण उत्पन्न त्यांनी भारतीय सैन्याला द्यावं, तर तुमचं पाप धुवून निघेल. आणि भारतीय संघानं 3 सामन्यात जे मानधन किंवा फी मिळवली ते सगळं त्यांनी 26 बेलगावमध्ये 26 आमचे माता भगिनी, त्यांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची कुटुंब उजाडली, त्या कुटुंबांना भारतीय संघानं त्यांचं 3 सामन्याचं, भारत पाकिस्तान बरोबरच्या 3ही सामन्याचं मानधन त्या कुटुंबाला द्यावं. हे होणार आहे का? हे होणार नसेल तर उगाच राष्ट्रभक्तीचे बुडबुडे फोडू नका, अजिबात फोडू नका. हे करा. BCCIनं भारत पाक सामन्यातून मिळालेलं 1200 कोटीचे उत्पन्न हे सैन्याला अर्पण करावं, भारतीय सेनेला, आणि भारतीय संघानं 3 सामन्याची फी ही त्या 26 सिंदूर उजाडलेल्या महिलांच्या कुटुंबाला द्यावी. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार आता शेतकऱ्यांवर येणार आहे. जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात 15 रुपये कपात करण्यात आलेली आहे. 5 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति टन आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचं असं ठरलेलं आहे. कसं पाहता याकडे? मी याच्याकडे अजिबात पाहत नाही. केंद्राकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत का मिळू शकत नाही? 2004 साली महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकामध्ये अतिवृष्टी झाली होती. आपल्याला आठवत असेल, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि माननीय शरद पवार कृषी मंत्री होते. त्या प्रचंड अतिवृष्टीनंतर, हे आता जे देवेंद्रजी सांगतायत ना अहवाल मागवलाय वगैरे प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधी, बरं का, NFDR, माझ्याकडे मी ती सगळी माहिती आत्ता या क्षणी आहे माझ्याकडे, मी आपल्याला दाखवतो. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी NDRF ही एक व्यवस्था आहे. शरद पवारांनी NDRFमधून त्या पूर परिस्थितीला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा 70,000 कोटी आणले होते. त्यातून कर्जमाफीसुद्धा झाली त्यावेळेला. मग आता का नाही? आता तुम्ही शेतकऱ्यांवरच भार का टाकता? जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा जी संस्था आहे त्यांच्याकडून त्यावेळेला 2004 साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढणं 70,000 कोटीचा निधी तेव्हा दिला. मग आता 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 5,000 रुपये मदत, हा काय प्रकार चालला आहे देवेंद्र फडणवीसांनी? 75 लाख महिलांना बिहारच्या तुम्ही पैसे एका रात्रीत देता ना, 10,000प्रमाणे, काही 1,000 कोटी. मग महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना
तुम्ही असं वंचित का ठेवताय? हा फार गंभीर प्रश्न आहे. रावसाहेब, तुम्ही हा जा. एक विषय आहे. तुम्ही देवेंद्रजींनी किंवा त्यांच्या कॅबिनेटनं शरद पवार साहेबांकडे जावं आणि त्यांनी त्यावेळेला 2004 साली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून कसा पैसा आणला हे समजून घ्यावं. रावसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक चिंतेचा विषय आहे. राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल वापरत असलेली भाषा. सध्याचं उदाहरण आहे सांगलीत पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर घसरलेला आहे किंवा टीकेचा स्तर घसरलेला आहे, तुम्ही काय सांगाल त्यावर? नाही, याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. या देशाला जी एक महान परंपरा होती बरं का, स्वच्छ निर्मळ राजकारणाची, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये. याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही. दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहेत. शिवसेना प्रमुखसुद्धा बोलले आहेत. पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाचा एक बेमुरवतखोर प्रवक्ता केरळचा राहुल गांधींच्या छातीवर गोळ्या मारण्याची घोषणा करतो. जो देशाचा विरोधी पक्षनेता लोकसभेतला आहे, राहुल गांधी नेता आहे, प्रमुख काँग्रेसचा अध्यक्ष होते, त्यांना गोळ्या मारण्याची भाषा जर केली जाते आणि अख्खा भारतीय जनता पक्ष मूकपणे त्याला संमती देतोय, अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे या देशाच्या राजकीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. चला, असं मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्री खोटं बोलतात. तरी आप हिंदी की बात करें. मुंबई में 2 दसरा मेला पार पड़ने वाले हैं. मुंबई में एक परंपरा है, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी, उनका जो रैली मेलावा होता है वो शिवाजी पार्क शिवतीर्थ पे होता है. वो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में होगा. बाकी क्या होता है हमको पता नहीं. इस देश में 2 प्रमुख रैलीज होते हैं दशहरा को, खास करके महाराष्ट्र में. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की नागपुर में होती है रैली और दूसरी रैली होती है बाला साहब ठाकरे जी की या शिवसेना की. अब उद्धव ठाकरे करेंगे, वो शिवाजी पार्क पर होगी, शिवतीर्थ पर होगी, और दोनों रैली बहुत धूमधाम से होती है. बाकी सब बोगस लोग क्या करते हैं कहाँ, उस बारे में हमको देखने की ज़रूरत नहीं. वो अमित शाह के पैसे से करते हैं इधर. वो अमित शाह की कंपनी यहाँ चल रही है, बेनामी कंपनी. वो एकनाथ शिंदे चलाते हैं कंपनी उनकी, यहाँ बैठ कर वो कुछ भी कर सकते हैं. इंडिया पाकिस्तान कुछ इंडिया आंकड़े सामने आए हैं, एनसीआरबी के कुछ आंकड़े सामने आए जिसमें महाराष्ट्र में सबसे ज्यादा किसानों ने आत्महत्या की है, ऐसा उस आंकड़ों में दिखाई है. आंकड़े जो आते हैं वो आज के नहीं हैं. जब से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हुए हैं या देवेंद्र जी जब जब मुख्यमंत्री बने हैं, तब तक महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या का आंकड़ा बढ़ता है. उस बारे में कभी ये लोग बात नहीं करेंगे, ये आंकड़े छुपाने की कोशिश करेंगे. अभी जो बाढ़ आया है, ये बाढ़ के दिनों में अब तक 15 किसानों ने आत्महत्या की है, 4 या 5 दिनों में. समझा? और आप क्या मदद कर रहे हो किसानों को? कुछ नहीं कर रहे. किसान अपने हाल पर पानी में कीचड़ में बैठा है बेचारा, प्रतीक्षा में है मदद के. चलो, थैंक यू. सर, इंडिया पाकिस्तान मैच में जो है पाकिस्तान के जो खिलाड़ी है उन्होंने पैसा बाहर के जो है उनको दिया है और जो अफ्रीकी कबीले उनको दिया. तो हमारे जो खिलाड़ी है या हमारे बीसीसीआई ने क्या किया? वो कप के लिए झगड़ा कर रहे हैं. वो कोई नकवी कप भगा कर लेके गया, कोई नकवी है उनका. बात ऐसी है, अगर ये लोगों ने अजद मजदूर को अपना पैसा दिया है तो मेरी ये मांग है, पाकिस्तान के साथ हम 3 मैच खेले हैं एशिया कप. जो भी पैसा मिला है 3 मैच से बीसीसीआई को, वो पूरा पैसा भारतीय सेना को देना चाहिए. 1000-1200 करोड़ कुछ मिला है उनको, दीजिए ना. पाकिस्तान का पैसा आपको क्यों चाहिए? और भारतीय जो हमारी टीम है, उनको जो फीस मिली है 3 मैच की, वो पूरा पैसा भारतीय क्रिकेट टीम ने
जो 26 हमारे लोग पहलगाम में मारे गए, सिंदूर उजाड़ा गया, उनके फैमिली को दे दीजिए। एनसीआरबी और मराठी